आता पाहणार आहोत सविस्तर बातमी। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या 2 महिन्यापासून मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत। याचाच एक भाग म्हणून गुरुवारी सायंकाळच्या भाजीपाल्याचा लिलाव सुरू करण्यात आला। यामुळे शेतकरी आणि कर्मचारी यांची ओढाताण कमी होईल। सकाळी लिलावाच्या वेळी होणारा त्रास किमान 50% कमी होईल। शेतकरी कर्मचारी बाजार समितीचा कणा आहेत। या दोघांच्या हिताचा विचार करून आपण सायंकाळच्या भाजी मार्केटची सुरुवात करत असल्याचं मत समितीचे सभापती दिलीप माने यांनी व्यक्त केलं। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये सुरू केलेल्या सायंकाळच्या भाजीपाला मार्केटच्या उद्घाटनाप्रसंगी दिलीप माने बोलत होते। यावेळी बाजार समितीचे उपसभापती सुनील खळके, संचालक सुरेश हसापुरे, नागप्पा बनसोडे, प्रथमेश पाटील, अनिता विभूते, अविनाश मार्तंडे, सुभाष पाटोळे, वैभव बरबडे, मुस्ताक अहमद, सरदार साहब चौधरी, गफार चांदा, अतुल राजपूत, बाजार समितीचे सचिव चंद्रशेखर बिराजदार, सहाय्यक सचिव महेश बोराळकर, विश्वनाथ उमरे, राजकुमार मेत्रे, सुरक्षा अधिकारी सतीश वाघमारे, वीडी चिट्टे, आरसी माशाळे, सुनील जाधव, उमेश भगत, नागनाथ माने यांच्यासह बाजार समितीचे कर्मचारी, पदाधिकारी, अधिकारी आणि शेतकरी यावेळी उपस्थित होते। या प्रसंगी शेतकरी नानासाहेब पवार, आप्पा ठोकळे, इस्माईल शेख, विक्रांत माने, सागर स्वामी, बालाजी जाधव यांचा प्रथम शेतकरी आणि खरीददार म्हणून सत्कार करण्यात आला। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।